आणखी एका मोठी बातमी आहे। पांढऱ्या सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारामध्ये फक्त 7,500 रुपयांचा दर मिळतोय, तर परदेशात कापसाची निर्यात थांबलेली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे। ज्यावेळेला कापसाची निर्यात केली जाते त्यावेळेला दर चांगले मिळतात, मात्र सध्या निर्यात केली जात नाहीये आणि त्यामुळे आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळत नाहीये। कापसाला 10 ते 12,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। नागपूर अधिवेशनामध्ये मंत्री आमदारांनी शेतकऱ्यांचे हे प्रश्न निकाली काढावे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी ही मागणी शेतकऱ्यांची आहे। केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे त्याचा विपरीत परिणाम कापूस भावावर झालेला आहे। आणखी केंद्र सरकारला विनंती आहे की या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 10 ते 11,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। कारण जे कापसाला एका एकरामागे जो खर्च आहे, एका एकरामागे कापसाला 25,000 रुपये प्रति एकर खर्च शेतकऱ्याला आहे। असं असताना जर कापसाला जर भाव जर चांगला असला तर निश्चितच त्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी म्हणून शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा। आमची शासनाला विनंती आहे, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, जोपर्यंत आपण शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आपण देणार नाही तोपर्यंत येणारी युवा पिढी शेती करणार नाही। म्हणून आपण याच्याकडे MSP नुसार भाव दिले पाहिजे आणि किमान 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचे भाव दिले पाहिजे आणि हे निश्चित केले पाहिजे, तरच याला शेतकऱ्याला भविष्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।